दिवस महाअधिवेशन होणार आहे। दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महासैनिक दरबार हॉलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं या संदर्भात या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। तर उद्या अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन संध्याकाळी 6 वाजता कोल्हापूरच्या गांधी मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा देखील होईल। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आज आणि उद्या 2 दिवस महाअधिवेशन होणार आहे आणि अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आहे ते केले जाणार आहे। पुढच्या काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाला शुभारंभ होणार आहे आणि त्याच्यानंतर विभागवार या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा आगामी ज्या सर्व निवडणुका येतील त्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं याचं मार्गदर्शन या अधिवेशनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आज वेगवेगळ्या सत्रामध्ये सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याचबरोबर उद्या करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन मग उद्या संध्याकाळी एक जाहीर सभा आहे ती कोल्हापूरमध्ये होणार आहे। म्हणजे शिवसेनेच्या वतीने एक तगडं नियोजन आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। याच पेंडॉलमध्ये हजारो शिवसैनिक एकावेळी बसतील आणि मार्गदर्शन त्यांचं या ठिकाणी त्यांना केलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन आहे ते केलेलं आहे। संपूर्ण जे शिंदे गटाचे सगळे मंत्री असतील, सगळे जे आमदार शिवसेनेचे ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्या पुढचे 2 दिवस कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं या ठिकाणी अधिवेशन होते आणि या अधिवेशनामध्ये बांधणी पक्षाची बांधणी ही भक्कम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणखी मार्गदर्शन आहे ते केलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांना कशा पद्धतीने प्रोत्साहन दिलं जाते, कशा पद्धतीने त्यांना सूचना दिल्या जातात हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। दरम्यान याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये होर्डिंग्स लावण्यात आलेत आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय चित्र आहे जाणून घेतले विजय केसरकर यांनी। शिवसेनेचं आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन होते आणि त्याची तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कारण शिवसेनेचे सगळे मंत्री असतील, आमदार असतील ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाला शुभारंभ होईल आणि त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आहे ते केले जाणार आहे। संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीने होर्डिंग्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। सगळे शिवसेनेचे जे पदाधिकारी असतील त्याचबरोबर इथले जे नेते आहेत त्या सगळ्यांचे होर्डिंग्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। हे जर आपण होर्डिंग्स बघितलं तर ह्या होर्डिंग्सवर संपूर्ण शिवसेनेचे सगळे मंत्री असतील, नेते आहेत, सचिव असतील, खासदार या सगळ्यांचे फोटो आहेत ते या भल्या मोठ्या होर्डिंग्सवर लावण्यात आलेले आहेत। आज मार्गदर्शन झाल्यानंतर उद्या सकाळी सर्व मंत्री असतील, आमदार असतील, मुख्यमंत्री हे अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी गांधी मैदान या ठिकाणी शिवसेनेची एक जाहीर सभा आहे ती केली जाणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर शिवसेनेच्या अधिवेशन स्थळी संभाजी भिडे दाखल झालेले आहेत।